नमस्कार मित्रांनो, मी आपले संगम स्वागत करत आहे पुन्हा एकदा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज मी जाणार आहे उदगीर येथे विश्वशांती बुद्ध विहार हे पाहण्यासाठी आणि त्याचं उद्घाटन केलेलं आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू मॅडम यांनी। तर आपण जाऊन पाहूया की तिथलं ते बुद्ध विहार कसं आहे आणि तिथलं वातावरण कसं आहे, सर्व आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मित्रांनो, बसलेलो आहोत आम्ही उदगीर गाडीमध्ये आणि मी आणि मम्मी एका ठिकाणी बसलेलो आहोत एका जागी। आम्हाला खूप लास्टची सीट भेटलेली आहे। हे बघा, आशिष इथं बसलेला आहे आणि माझे मिस्टर इथं बसलेले आहेत। हे दोघं इकडे आहेत। आता आम्ही उदगीर येथे उमा चौकामध्ये उतरलेलो आहोत आणि आता आम्ही ऑटोने बुद्ध विहाराकडे जाणार आहोत। आता बसलेलो आहोत आम्ही सर्वजण इकडे, हे बघा, ऑटोमध्ये। आणि आता आम्ही जात आहोत विश्वशांती बुद्ध विहाराकडे। बघा, आपण आता पोहोचलेलो आहोत बुद्ध विहाराकडे, जात आहोत ऑटोमध्ये जाऊन, पण आपण पोहोचलो आता बुद्ध विहाराजवळ। चला आतमध्ये जाऊन आपण पाहूया। हे बघा, बाहेरून पूर्ण असं दिसत आहे बुद्ध विहार आणि ही आहे बुद्ध विहाराची कमान, विश्वशांती बुद्ध विहार उदगीर। हे बघा मित्रांनो, आपण पोहोचलेलो आहोत बुद्ध विहाराच्या समोर। बघा किती सुंदर असं विश्वशांती बुद्ध विहार दिसत आहे आणि एवढं मोठं प्रशस्त आहे ना, आणि कमान तर एवढी सुंदर दिसायला लागली। आपण आतमध्ये जाऊन पाहूया। तर मित्रांनो, पोहोचलेलो आहोत आपण मेन गेट जवळ आणि आपण आता इथे एंट्री करत आहोत। आपलं नाव, गाव, मोबाईल नंबर आणि आपल्या सोबत किती मेंबर आहेत हे सर्व। आता गेटच्या आपल्या उजव्या साईडला इथे चप्पल ठेवायचं आहे। आपण इथे काढून चप्पल ठेवूया आणि आतमध्ये जाऊया। हे पहा, किती मोठं असं प्रशस्त बांधलेलं आहे बुद्ध विहार। खूपच सुंदर आहे, खूप जास्त मोठं आहे। तर चला आपण जाऊन पाहूया आतमध्ये। इथे शाळेचे लेकरं पण इकडे आतमध्ये आलेले आहेत। चला आपण आता जाऊया। इथे पण हे पहा, किती सुंदर अशी मोठी कमान तयार केलेली आहे। खूपच छान वाटायला लागले। हे पहा, आपण पोहोचलेलोच आहोत इथे। आपण आता बुद्ध विहाराच्या आतमध्ये प्रवेश करत आहोत आणि आपल्याला तथागत गौतम बुद्धांची मूर्ती दिसत आहे। पण आपण आता आणखीन समोर जाऊन तथागत गौतम बुद्धांची मूर्ती जवळून पाहूया। हे पहा मित्रांनो, महामानव तथागत भगवान गौतम बुद्धांची प्रतिमा किती सुंदर आणि भव्य स्थापित केलेली आहे आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची पण प्रतिमा स्थापित केलेली आहे। तर मित्रांनो, आता आपण बोधिसत्व तथागत भगवान गौतम बुद्धांना वंदन करूया आणि त्यानंतर आपण आपले आदरणीय पूज्य भंते यांना पण वंदन करूया आणि त्यांचा आशीर्वाद घेऊया। तर आपण आता बसलेलो आहोत बुद्ध विहारामध्ये। बुद्ध विहारातील एकदम मंगलमय आणि शांत वातावरणात आपण बसलेलो आहोत। तथागत भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीसमोर मन एकदम प्रसन्न वाटत आहे। खूपच छान। बुद्ध विहाराचा जो घुमट आहे त्याच्या आतमधून आपण आता पाहत आहोत। हे बघा, घुमटच्या आतमधून जे विंडो, खिडक्या जे सोडलेले आहेत
त्या पण अशोक चक्राच्या आकाराचे सोडलेले आहेत आणि अशा प्रकारचे अशोक चक्र पूर्ण घुमटाच्या आतमधून असे आहेत. हे पहा किती सुंदर असा नजारा दिसत आहे. आतमधून पूर्ण गोल आपण हे पाहत आहोत. किती छान वाटायला लागले. तर मित्रांनो, हे जे आहे हे बुद्ध विहाराच्या पाठीमागच्या बाजूने आपण आता फिरत आहोत सध्या आणि खूप मस्त असं प्रशस्त जागा आहे आणि खूप सुंदर वाटत आहे. एकदम मन एकदम शांत प्रसन्न वाटत आहे आणि कंटिन्यू आपलं बुद्धं शरणं गच्छामि चालूच आहे. आणि हे बघा इकडची जी साईड आहे ही आता आपण जेव्हा एंटर करतो या मेन दरवाजाने जेव्हा एंटर करतो इकडून जे समोर गेल्यानंतर आपले गौतम बुद्धांची मोठी मूर्ती आहे आणि आपण याच्या उजव्या साईडला आहोत आता सध्या आणि असंच तिकडच्या साईडला पण पूर्ण गोल असंच आहे. तर चला आपण तिकडच्या साईडनं पण थोडंसं जाऊन पाहूया. तर मित्रांनो, आपण आता आलेलो आहोत हे बघा इकडच्या साईडनं आणि आता आपण फिरत आहोत. हे पहा इकडं पण किती मोठा असा स्पेस आहे. किती सुंदर असं बुद्ध विहार बनवलेलं आहे. मी बनवल्यापासून पहिल्यांदाच इथं बुद्ध विहारामध्ये आलेली आहे, पण खूपच छान वाटायला लागले. इथली वाईब एकदम शांत आणि खूपच प्रसन्न आहे. आणि इकडे पहा हे खाली शाळेचे मुलं आलेले आहेत. त्यांची ट्रिप आहे वाटते. इथं मस्त हे खेळत आहेत, एन्जॉय करायला लागलेत. तर मित्रांनो, आपण आता हा वरचा पूर्ण एरिया फिरून पाहिलेला आहोत. आता आपण पाहूया आणखीन खाली फिरण्यासारखं भरपूर आहे. आपल्याला काय काय पाहायला भेटतंय आपण सर्व या गोष्टी आपण इथे पाहणार आहोत आणि खूपच छान वाटायला लागतं. एकदम शांत वातावरण. आम्ही सकाळ सकाळी आलेलो आहोत त्याच्यामुळे मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आपलं. चला मग आपण पाहूया आता इकडच्या साईडला काय आहे ते. तर मित्रांनो, हे पहा इथे एक सिंह ठेवलेला आहे आणि आता इथून आपल्याला खाली जायचं आहे. पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याने आपण आता खाली जाऊया आणि आतमध्ये काय आहे ते पाहूया. मला पण माहित नाही, मी पण खूप एक्सायटेड आहे की आपण आतमध्ये आता आपल्याला काय पाहायला भेटेल. पहा मित्रांनो, आपण जे इथं खालच्या साईडला आलेलो आहोत आतमध्ये, हे आहे विपश्यना केंद्र. म्हणजे आपण इथं बसून ध्यान करू शकतो आणि शांत चित्ताने ध्यान करून आपण थोडा वेळ इथं मस्त बसू शकतो. यासाठी हे बनवलेलं आहे. खूपच छान वाटत आहे इथं. पण तुम्हाला आतमधलं पण मी आता दाखवून देते. तर मित्रांनो, आपण जे वरती गौतम बुद्धांची मूर्ती पाहिलेली आहे मोठी, तर आपण त्याच्या खालच्या तळमजल्यामध्ये आलेलो आहोत खालच्या साईडला आणि इथे पण आपण पाहतो तर हे पहा किती सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती इथे ठेवलेली आहे आणि खूपच छान. हे तर एक अनएक्सपेक्टेडच होतं माझ्यासाठी की किती सुंदर अशी इथं पण आपल्याला गौतम बुद्धांची मूर्ती ठेवलेली आहे आणि पहा किती सुंदर वाटत आहे सर्व. आपण इथे पण आपल्या बुद्धांना वंदन करून घेऊया. बुद्धं नमामि, धम्मं नमामि, संघं नमामि. तर मित्रांनो, हे बघा इकडे गौतम बुद्धांच्या मागच्या साईडला आपल्या भारताचे संविधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ठेवलेलं आहे आणि त्याच्याच बाजूला इथे सम्राट अशोकांची प्रतिमा इथे ठेवलेली आहे. पहा किती सुंदर असं दिसत आहे सर्व. मस्त असं सिंहासनावर बसलेले आपले सम्राट अशोक इथे आपल्याला पाहायला भेटत आहेत आणि ही सुंदर अशी गौतम बुद्धांची मूर्ती. बघा हे पण इथला खालचा हॉल पण एवढा मोठा प्रशस्त आणि एकदम भारी वाटायला लागले. उदगीरचे आमदार माननीय श्री संजय बनसोडे साहेब यांच्या प्रयत्नाने मराठवाड्यातील सर्वात मोठे बुद्ध विहार तयार झालेले आहे. खूपच छान वाटायला लागले येऊन इथे. माझं मन एकदम प्रसन्न झालेलं आहे आणि इथली वाईब एकदम शांत, मन प्रसन्न करणारी आणि आपलं माइंड एकदम पीसफुल करणारी आहे. तर मला खूपच छान वाटत आहे या बुद्ध विहारामध्ये येऊन. तर तुम्हाला आणखीन बाहेरचा एरिया पण मी दाखवते की काय काय आहे. चला मग जाऊन पाहूया आपण. बाहेरचं थोडं गार्डन वगैरे आहे बनवलेलं, ते पण आपण पाहूया. तर मित्रांनो, आपण त्या रस्त्याने आलेलो होतो, आता आपण इकडून बाहेर जात आहोत या रस्त्याने.
या पण हॉलला 3 दरवाजे आहेत आणि हे पहा आपण इथून आता बाहेर जाणार आहोत आणि बाहेर आल्यानंतर इकडं पण तिकडच्या सारखंच असा एक छोटासा इकडे पण एक एरिया आहे आणि अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी आपण असं वरती जाऊया. हे बघ मित्रांनो, आपण आता बुद्ध विहाराच्या बाहेरचा गोल पूर्ण परिसर आता फिरून पाहत आहोत आणि हे पहा किती सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे आणि आपलं बुद्ध विहार पण किती सुंदर दिसत आहे आणि भरपूर पब्लिक बुद्ध विहार पाहण्यासाठी येतच होती. आणि हे पहा अशोक स्तंभ किती छान असा उभारलेला आहे आणि पूर्ण 4 अशोक स्तंभ या बुद्ध विहाराच्या साईडला उभारलेले आहेत आणि हे पहा किती सुंदर असं गार्डन तयार केलेलं आहे. वेगवेगळे असे झाडं लावलेले आहेत. मेन गेटची कमान ही सोडून अशा छोट्या 3 कमानी आहेत बुद्ध विहाराला आणि टोटल 3 दरवाजे आहेत बुद्ध विहाराला. आपण त्या तिन्ही दरवाजाने बुद्ध विहाराच्या आतमध्ये जाऊ शकतो आणि येऊ शकतो. मित्रांनो, आपण आता बुद्ध विहार आपण फिरतच आहोत, पण आतापर्यंत जो पण मी बुद्ध विहार फिरले तिथं आपण पाहत आहोत की कुठेच कचरा नाही आणि एवढं स्वच्छतेचं पालन इथं केलं जातं आणि एवढं सुंदर असं स्वच्छ सगळीकडे परिसर आहे. तर आपणही केव्हा जरी आलो तरी इथं बिलकुल कचरा करू नका आणि पूर्ण असं स्वच्छ परिसर ठेवा. खूपच छान वाटत आहे, एकदम प्रसन्न. तर मित्रांनो, मी आता इथं फिरत आहे मागच्या साईडला. खूपच छान वाटायला लागले मला. हे पहा किती सुंदर असं एवढं मोठं बुद्ध विहार मी फर्स्ट टाइम बघायला लागले. एवढं मोठ्या बुद्ध विहारात मी कधी अगोदर गेले नाही. बुद्ध विहारात मी जाते पण एकदम छोटे छोटे बुद्ध विहार आपण पाहिलेले आहेत, पण मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफ मधलं सगळ्यात मोठं जर बुद्ध विहार मी पाहिलेलं असेल तर हे आहे आपलं गिरचं विश्वशांती बुद्ध विहार. इथे येऊन मला खूपच छान वाटलेलं आहे. जेव्हा या बुद्ध विहाराचं उद्घाटन होतं तेव्हा मी गडचिरोलीमध्ये होते, त्याच्यामुळे मी इथं येऊ शकले नाही आणि आता आपण आलेलो आहोत दिवाळीच्या सुट्ट्यासाठी मी आलेली आहे, त्याच्यामुळे मी फिरत आहे आणि त्याच्यामुळे आपण आता पाहत आहोत की बुद्ध विहार कसं आहे. मला खूप दिवसापासून पाहायची इच्छा होती की बुद्ध विहार कसं बनवलेलं आहे पाहायचं आहे. व्हिडिओमध्ये थोडंफार पाहिलेलं होतं, पण प्रत्यक्षात येऊन पाहण्यामध्ये जी मजा आहे ती वेगळीच आहे आणि येऊन इथं जो भेटणारा आनंद, जो मनाला शांती भेटते ही खूपच वेगळी आहे. ती शब्दामध्ये आपण सांगू शकत नाही. खूपच छान वाटायला लागले मला इथं येऊन. सगळं आपण आता फिरलेलो आहोत. पूर्ण एवढा मोठा राऊंड बुद्ध विहाराचा आपण घेतलेला आहे आणि पूर्ण पाहिलेला आहे. बुद्ध विहाराच्या बाहेरच्या साईडला असा पूर्ण पुस्तकांचा स्टॉल लागलेला आहे आणि तिथं बाबासाहेबांनी लिहिलेले रमा माताचे, गौतम बुद्धांचे आणि सर्व समाजसुधारकांचे पुस्तकं इथे होते. आणि हे पहा, मी बुद्ध आणि त्याचा धम्म हे पुस्तक पाहत आहे आणि त्याच्यानंतर बुद्ध आणि त्याचा धम्म हे पण पुस्तक आपण घेतलेलं आहे आणि जग बदलणारा बाप माणूस हे एक पुस्तक मी तिथून घेतलेलं आहे. आपण हे 2 पुस्तकं तिथून घेतलेले आहेत. मित्रांनो, झालेलं आहे आपलं पूर्ण बुद्ध विहार फिरून आणि तुम्हाला पण दाखवून. तुम्हाला कसं वाटलं आमचं बुद्ध विहार नक्कीच आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि आपली संगम या चॅनलला लाईक करा, शेअर करा, असंच सपोर्ट करत राहा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण आता पुढच्या व्हिडिओमध्ये.